नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नारायणगिरी ॲग्रो यूट्यूब चॅनलला मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या अद्रकीची लागवडची धामधूम लोकांची चालू आहे। काही लोकांनी व्हिडिओ पोहोचायच्या आतमध्ये जर अद्रकची लागवड केली असेल, बीज प्रक्रिया करायची राहून गेली असेल, तर त्या शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की आपण लागवड केल्यानंतर तापमानाचा जो खालवरपणा आहे याच्यामुळे कधी कधी काय होतं माहिती का, कंद जो आहे आपलावाला तो त्या ठिकाणी तो खराब होतो, सडला जातो आणि त्याच्यातून पाणी बाहेर येतं। आपण उकरलं ते उकरून बघितलं की त्याच्यामधनं पाणी बाहेर येतं, म्हणजे त्या ठिकाणी कमी ओल किंवा ऊन याच्यामुळं त्या ठिकाणी त्याचं सडायचं प्रमाण चालू होऊन जातं आणि आपल्याला अद्रक पातळ झालेली दिसून येते। तर हा प्रकार होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तुमची लागवड जर या ठिकाणी झालेली असेल बीज प्रक्रिया करून वगैरे आणि जर असा काही प्रकार दिसून येत असेल किंवा होऊ नये म्हणून, तर तुम्ही या ठिकाणी मायक्रोबॅक्स कंपनीचं ट्रायकोडर्मा, ट्रायकोविन आणि सुडोमोनस सुमोमॅक्स हे दोन्ही सुडोमोनस फ्लोरोसन्स आणि ट्रायकोडर्मा या दोन्हींचं मिश्रण एकत्र करून लागवड झाल्यानंतर ड्रीप वॉटर तुम्ही द्यायचं आहे, जेणेकरून कंद तुमचा खराब होणार नाही। 100% तुम्हाला उगवण झालेली या ठिकाणी दिसून येईल। तसेच ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेमध्ये जर्मिनेटर वापरलेलं नसेल, आधी ट्रायकोडर्मा सुडोमोनस सोडून घ्यायचं, त्याच्यानंतर 2 दिवसांनी एका एकरला 2 लिटर जर्मिनेटर घेऊन ड्रीपमधून सोडून द्यायचं आहे। यांनी काय होईल, जर तुमचं बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही घेतलं नाही, आता नंतर जर सोडलं तर त्या ठिकाणी मुळांची संख्या जोरदार प्रमाणात वाढून येते आणि उतार एकसारखा 2-3 कोंब एक सारखे निघून आणि सुंदर असे उगवणीसाठी याचे रिझल्ट येतात। तर लक्षात ठेवा, कंद खराब होऊ नये म्हणून सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा, त्याच्यानंतर 2 दिवसांनी उगवण क्षमता चांगली व्हावी, मुळांची वाढ व्हावी याच्यासाठी जर्मिनेटर। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगू शकतो या ठिकाणी की पहिला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी पहिला झालेला आहे, काही ठिकाणी दुसरा झालेला आहे। जे डाळिंब उत्पादक असतील त्यांनी बागेचं सॅनिटाईज करून घ्यायचं आहे। सॅनिटाईज म्हणजे काय, तर मायक्रोबॅक्स कंपनीचा ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस सटलेक्स हे तिन्ही एकत्र करून बागेवरती स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा जे जैविक बुरशी म्हणतो आपण, डाग म्हणतो, हा कुठल्याही प्रकारचा डाग त्या बागेमध्ये दिसणार नाही। प्रिव्हेंटिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी याचा उपयोग होईल। जेवढे जीवाणूजन्य जो करपा आहे, डाग येतो डाळिंबामध्ये, तो तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसणार नाही। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि सटलेक्स हे तिन्ही एकत्र घेऊन तुम्ही या ठिकाणी डाळिंब बागेसाठी फवारणी करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या ठिकाणी आहे। तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा। धन्यवाद।